आता पाहणार आहोत मोठ्या राजकीय बातम्या। शिवसेना धनुष्यबाण चिन्हाबाबत उद्या सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी। जस्टिस सूर्यकांत उद्या नक्की सुनावणी घेतील अशी अपेक्षा। संविधानासोबत अनैतिकता करून सत्तेच्या हवेत असलेल्या शिंदेंचं विमान न्यायालय जमिनीवर पाडणार का, लवकरच कळेल, ॲडव्होकेट असीम सरोदेंचं वक्तव्य। शिवसेनेचं जे धनुष्यबाण पक्षचिन्ह आहे ते परत द्यायचं का उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना, याच्याबद्दलचा निर्णय सर्वोच्च न्यायालय घेईल। त्यांनी ते परत दिलं तर चांगलीच गोष्ट आहे, नाहीतर त्यांनी ते गोठवून टाकलं तरी चालेल। राम आमच्याकडे आहे, धनुष्यबाण देखील आमच्याकडेच राहील, गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य। तर तुतारी मशाल कुठे गेली हे निवडणुकीत सर्वांनी पाहिलं असाही टोला। तर पक्ष सोडणाऱ्या भाजपला 60-70 वर्ष या सत्तेत का येऊ दिलं नाही हे लोकांना आता कळतंय, भास्कर जाधवांचं प्रत्युत्तर। कफ सिरप प्रकरणात सुप्रीम कोर्टात याचिका, वकील विशाल तिवारींकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल। कफ सिरपमुळे मध्य प्रदेशातील 18 महिन्याच्या बाळाचा नागपुरात मृत्यू। कफ सिरपमुळे बालकांच्या मृत्यू प्रकरणी मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेशला राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची नोटीस। महाराष्ट्रात कोल्ड्रेफ औषधाचा पुरवठा नाही, चिंता करण्याची गरज नाही, अन्न औषध प्रशासनाचे आयुक्त राजेश नार्वेकर यांची माहिती। तर औषध अधीक्षक दिनेश मौर्य यांची तडकाफडकी बदली, उप औषध अधीक्षकांसह इतर दोघांवर निलंबनाची कारवाई। मध्य प्रदेश सरकारकडून कारवाई। मुंबईत कस्तुरबा रुग्णालयात कर्मचाऱ्याकडून सर्वांना निवृत्ती सोहळ्यात प्रबोधनकार ठाकरेंचं पुस्तक भेट। महिला कर्मचाऱ्यांनी पुस्तकं फेकून देत पुस्तक देणाऱ्याला माफी मागायला भाग पाडलं। माजी महापौर किशोरी पेडणेकरांची कस्तुरबा रुग्णालयात स्टाफशी चर्चा, परिचारिकांनी जाहीर माफी मागितली। प्रबोधनकारांची पुस्तकं कुणीही झिडकारली नाही, फक्त नाकारली। पेडणेकरांची माहिती, तर पुस्तकं देणाऱ्या कदम या व्यक्तिमागचा आका शोधण्याची ही मागणी। स्वातंत्र्य होण्यापूर्वीची पुस्तकं आत्ता वाटून तुम्हाला नेमकं काय मिळवायचंय, या कदमला चालवणारा आका कोण आहे ते पोलिसांनी शोधून काढावं। महाराष्ट्राचं प्रबोधन केलेल्यांबद्दल अशा प्रकारची घटना अयोग्य, पोलिसांनी दखल घ्यावी। मनसे कार्यकर्तेही प्रकरणाची माहिती घेतील, संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया। लोकशाहीत काय करावं हा प्रत्येकाला अधिकार, त्याच्यावर तीव्रता दाखवण्याची आवश्यकता नाही। पुस्तकात काय लिहिलंय हे वाचणं गरजेचं। कस्तुरबा रुग्णालयातील प्रकरणावर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया।